तूच भाव म्हणून सांगतोय. त्या पहिला व्हिडिओ बनवायचा खूळ आहे ना, तर डोक्यातनं काढून टाक आणि त्या रत्नागिरीवर व्हिडिओ बनवायचा पहिला थांबव. आणि काय तर म्हणे रत्नागिरी एक विविध नटलेला जिल्हा. अरे रत्नागिरीत हाय काय, फक्त जाकडीने समुद्र? काय हाय रत्नागिरीत? तुझ माहितीये रत्नागिरीत काय काय आहे ता? रत्नागिरी ही नवरत्नांची खाण आहे. ती नवरत्न माहितीये तूच? खायची खयची? हा, मंडणगड, दापोली, खेड, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, लांजा, राजापूर आणि रत्नागिरी ही नवरत्नांची खाण आहे. रत्नागिरी समजला ना? आणि बीच माहितीयेत काय, जो समुद्र म्हणतोस ना, एखाद्या बीचचं नाव सांग चांगल्या. अरे कशी लिहायचा? अरे त्या सोशल मीडियावर बघून सांगशील तर काय झाला, कशेळी बीच म्हणून. वेळणेश्वर बीच आहे, गुहागर बीच आहे, आरे वारे बीच आहे, आंबोळगड, वेत्ते, अनसुरे, माडबन, असं असंख्य बीच आहे रत्नागिरीत. आणि एक महत्वाचा मंडणगडला एक बीच आहे, वेलास बीच म्हणून. तिथं कासव महोत्सव होता, या माहितीये काय तूच? अरे गोपाळगड, रस्सालगड, सुवर्णदुर्ग, रत्नदुर्ग, पूर्णगड, असं कितीतरी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारा किल्लं हे रत्नागिरीत उभं होत. अरे भोसते घाट, रघुवीर घाट, कशेडी घाट आणि परशुराम घाट अशी कितीतरी सह्याद्रीतल्या पर्वत रांगांची विविधता या रत्नागिरीत आहे. अरे खेड, संगमेश्वर, दापोली, राजापूर आणि अजून बऱ्याच ठिकाणी गरम पाण्याची कुंड आहेत. आणि राजापूरचा एक विशेष महत्व म्हणजे तिथं गंगा उतरता. गंगा ह्या रत्नागिरीच्या विविधतेतील एक महत्वाचा पैलू आहे. अरे चिपळूणचं सवत साडो आणि राजापूरचं सवत काढो किती फेमस आहे, तुझ माहिती आहे? आणि त्याचबरोबर पांडवकालीन लेणी, बौद्ध लेणी आणि पूर्वीच्या लोकांनी जमिनीत खोदलेलं आड असं कितीतरी फेमस आहेत रत्नागिरीत. आणि मगाशी काय म्हणत होतस, फक्त जाकडी फेमस आहे? अरे जाकडी सोबत नमान, शिमगो, शिमग्यात पण किती विविधता आहे. गोमुचोना, शंकासूर, डपिय खेळलं, मृदुंगवालं, निशाणवालं खेळलं आणि ह्या सगळं सोडस. त्याचबरोबर धनगर समाजाचा गजा नृत्य, गोंधळी समाजाचा गोंधळ नृत्य, ही सगळी रत्नागिरीची विविधताच आहे ना. आणि रत्नागिरीत फक्त भातच पिकत नाही, शेतीतली पण विविधता सांगतो. वरी, नाचणी, कुलीद, उडीद अशी भरपूर पिकं रत्नागिरीत पिकतात. आणि हे रत्नागिरीच्या सगळ्या साड्यावर फिरलंच ना तर मरणाची कातल शिल्पा भेटतील तूच. त्यापैकी देवाच्या गोठणे इथे कातल शिल्प आहे ना, तिथे एक पण होका यंत्र काम करीत नाही. समजला काय? आणि रत्नागिरीची महत्वाची विविधता म्हणजे रत्नागिरीतली ऐतिहासिक मंदिरा, संगमेश्वरचा कर्णेश्वर मंदिर, गणपतीपुळे मंदिर, अजून अशी असंख्य रत्नागिरीत मंदिर आहेत. मगाशी काय म्हणत होतस, काय आहे माझ्या रत्नागिरीत? अरे ह्या सगळा माझ्या रत्नागिरीत आहे, म्हणून माझी रत्नागिरी ही विविधतेने नटलेली आहे.